शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर थांबा। 22 सप्टेंबर नंतर तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये 50 ते 1 लाख रुपयापर्यंतचा फायदा हा होऊ शकतो। तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारने जीएसटी रेट जे तर ते जीएसटी रेट ॲग्रिकल्चर सेक्टरचे कमी केलेले आहेत, त्या ट्रॅक्टर सुद्धा आहे मित्रांनो। त्यामुळे आता ट्रॅक्टरची किमतीमध्ये किती कमतरता होणार आहे, किती किमतीने ट्रॅक्टर हे स्वस्त होणार आहे, याची सविस्तर डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा शेतकरी मित्रांनो। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नियमित आणत असतो। मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतेच जीएसटी रेट कमी केलेले आहेत। जीएसटी रेट आता केंद्र सरकारने 2 स्लॅबमध्ये ठेवलेले आहेत। एक स्लॅब आहे 5% आणि एक स्लॅब आहे 12% आणि 18%चा। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतंच जीएसटी जे रेट आहेत तर ते जीएसटी रेट आता कमी केलेले आहेत आणि जीएसटी रेट कमी केल्याने अनेक अशा ज्या गोष्टी तर त्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या त्या स्वस्त होणार आहेत। आता याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे की आफ्टर जीएसटी कमी झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या किमती किती कमी होणार आहे, हे आपण आता एक्झाम्पलने समजून घेणार आहोत। हे बघा, जीएसटी रेट चेंज इन ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बघा, ट्रॅक्टर टायर्स आणि पार्ट्समध्ये जे पूर्वी जीएसटी रेट होते तर ते 18% होते, आता हे 5%वर आणण्यात आणले मित्रांनो। म्हणजे जे पूर्वी 18% मध्ये ठेवण्यात आलेले होते ते आता 5% मध्ये ठेवण्यात आलेले ट्रॅक्टरचे टायर्स आणि पार्ट्स। त्यानंतर ट्रॅक्टरला पूर्वी 12% जीएसटी लागायचा, आता फक्त 5% जीएसटी हा लागणार आहे। त्यानंतर खाली बघा, स्पेसिफाईड बायो पेस्टिसाइड मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे की आपले फर्टिलायझर येतात, पेस्टिसाइड वगैरे येतात, त्याला पूर्वी 12% जीएसटी होता, आता 5% मध्ये त्याला आणण्यात आलेलं आहे मित्रांनो। त्यानंतर ड्रीप इरिगेशन सिस्टम आणि स्प्रिंकलर म्हणजे जे आपण सिंचनचं माध्यम म्हणतो, ठिबक सिंचन, त्यानंतर तुषार सिंचन, अनेक प्रवाही साधने आपण शेतीमध्ये वापरतो, ते पूर्वी 12% मध्ये होते, आता ते 5% मध्ये केंद्र सरकारने त्यांना ठेवलेले आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर अँड फॉरेस्ट्री मशीन फॉर सॉईल प्रिपरेशन आणि कल्टिवेशन, हार्वेस्टिंग आणि थ्रेस्टिंग म्हणजे जे की आपण तंत्रज्ञानामध्ये म्हणतो की थ्रेशर वगैरे, त्यानंतर आपले सगळे अनेक असे उपकरण आहेत जे की 12% त्यांना पूर्वी जीएसटी लागायचा, परंतु त्यांना आता 5% मध्ये केंद्र सरकारने ठेवलेले आहेत। म्हणजेच एकूण 5%च्या स्लॉटमध्ये केंद्र सरकारने पूर्ण ॲग्रिकल्चर सेक्टर आणून ठेवलेलं आहे मित्रांनो। आता याच्यानंतर ट्रॅक्टरच्या किमती किती कमी झालेल्या आहेत, चला एका एक्झाम्पलने आपण आता समजून घेऊया। तर बघा शेतकरी मित्रांनो, मी आता जीएसटी कॅल्क्युलेटर हे ओपन केलेलं आहे। आता तुम्हाला जीएसटी कॅल्क्युलेटरमध्ये मी सांगतो की एक्झॅक्टली आता ट्रॅक्टर मागे किती किंमत ही कमी होणार आहे, आपण एक्झाम्पलने समजून घेणार आहोत। उदाहरणार्थ जरी महिंद्रा 50 HP ट्रॅक्टरची जरी 7 लाख रुपये किंमत असेल, आपण इथं 7 लाख रुपये टाकूया। तर बघा शेतकरी मित्रांनो, मी इथं ट्रॅक्टरची किंमत ठेवली 7 लाख रुपये। आता जो जीएसटी रेट आहे, नवीन जीएसटी रेट, पूर्वी जो जीएसटी रेट होता तो 12 होता, 12%, तर 12%ला 84,000 रुपये फक्त तुम्ही जीएसटी भरत होता। केंद्र सरकार किंवा जो स्टेट जीएसटी, तर स्टेट जीएसटी म्हणून आणि सेंट्रल जीएसटी म्हणून असं तुम्ही 84,000 रुपये फक्त टॅक्स भरत होता एका ट्रॅक्टर मागे मित्रांनो। आता हा जो नवीन टॅक्स स्लॅब आहे नवीन 5%चा, तर तो 5% मध्ये आता ट्रॅक्टरला केंद्र सरकारने ठेवलेलं आहे, तर तुम्हाला फक्त आता 35,000 रुपये हा टॅक्स लागणार आहे। म्हणजे साधारण 40 ते 45,000 रुपये तुमचे आता एका ट्रॅक्टर मागे कमी होणार आहेत मित्रांनो। म्हणजेच एकूण तुम्हाला जरी धरायला गेलं तर एकूण 50 ते 60,000 रुपयाचा फायदा तुम्हाला ट्रॅक्टर मागे होणार आहे, कारण प्रत्येक ट्रॅक्टरवाल्याच्या ऑफर देखील असतात आणि त्या ऑफर प्लस हा जीएसटी रेट कमी झाला असल्यामुळे तुम्हाला 50 ते 60,000 रुपयाचा जो टॅक्स आहे तर तो टॅक्स हा कमी केला जाणार आहे मित्रांनो। म्हणजेच तुम्हाला एकूण 7,35,000 रुपयाला एक ट्रॅक्टर पडणार आहे आणि पूर्वीचा जरी तुम्ही 12%चा टॅक्स पकडला तर तुम्हाला एकूण 7,84,000 रुपये टॅक्स हा भरावा लागत होता मित्रांनो। त्यामुळे एकूण 84,000चा टॅक्स देत होते आणि 7 लाख रुपये ॲव्हरेज तुमची जी प्राइस आहे शोरूमची, तर ट्रॅक्टरची शोरूमची प्राइस होती। त्यामुळे अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। म्हणून तुम्ही जरी आता ट्रॅक्टर घेण्याची प्लॅनिंग करत असाल तर एवढे दिवस थांबा मित्रांनो। 22 सप्टेंबर नंतर नवीन जीएसटी रेट लागू होणार आहे, त्यामुळे 22 सप्टेंबर नंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या ट्रॅक्टर घेण्यामध्ये पूर्णपणे फायदा मिळणार आहे मित्रांनो। म्हणून दिवाळीला आणि दसऱ्याला जरी तुम्ही ट्रॅक्टर घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे ट्रॅक्टर घेण्याची।
आता शेतकरी मित्रांनो, प्री रिडक्शन ऑफ ट्रॅक्टर प्राइस म्हणजे GST 2.0 लागल्यानंतर जी रिडक्शन प्राइस आहे तर ती कशा पद्धतीने असणार आहे. आपण 50 HP एक्झाम्पल घेत आहोत. त्यात स्वराजचं जरी बघितलं तर पहिले प्राइस होती 6,90,000 रुपये, आता राहणार आहे 6,41,700 रुपये. त्यानंतर पूर्वी महिंद्रा 50 HP ची प्राइस होती 6,50,000 रुपये, आता असणार आहे 6,04,000 रुपये. त्यानंतर आयसर 50 HP ची पूर्वीची जी प्राइस होती तर ती 8,98,000 होती, आता ती असणार आहे 8,35,840 रुपये. त्यानंतर पूर्वी सोनालिकाचं 50 HP ट्रॅक्टर होतं 8,59,000 रुपये, आता असणारे 7,98,000 रुपये मित्रांनो. त्यानंतर जॉन डिअरचं 50 HP पूर्वीचं जे ट्रॅक्टर होतं तर ते होतं 8,46,000 रुपये आणि आता असणारे 7,86,000 रुपये. तर एवढ्या किमती आता GST 2.0 लागल्यानंतर कमी होणार आहेत शेतकरी मित्रांनो. मी तुम्हाला GST कॅल्क्युलेटर ओपन करून देखील समजून दिलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला 50 ते 60,000 रुपयाचा फायदा नवीन ट्रॅक्टर घेण्यावर होणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही थांबा, 22 सप्टेंबर नंतर तुमचं ट्रॅक्टर घेण्याची प्लॅनिंग तुम्ही करा मित्रांनो. हा व्हिडिओ ट्रॅक्टर येणाऱ्या त्या शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच भविष्यातील अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.